काय? अरे अपमान गिळणं फार कठीण आहे, बरं फार कठीण. मनुष्य गिळेल, त्याला मनाला ताप होईल बघा फार. सांगण्याचा हेतू काय हा सांगतो. बरं कर्माशिवाय चैन पडत नाही. तुम्ही मला खरं सांगा, आपल्याला तुम्हाला माहिती असेल हो, या शिक्षा देतात ना, त्या शिक्षामध्ये सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणून शिक्षा, एकांतवासाची शिक्षा. म्हणजे 8-8 दिवस भेटायचं नाही कोणी, अन्न सुद्धा खिडकीतून द्यायचं असं. सत्पुरुष असंच करतात बरं का. कृष्णमूर्ती 4-4 महिने त्या कॅलिफोर्निया कुठेतरी असे राहायचे शेतावर, बोलायचं नाही, कोणी नाही. कुणीतरी त्यांना खायचा डबा तो आणून 12 वाजता द्यायचा, खाऊन त्यांनी पुन्हा डबा खिडकीत ठेवून द्यायचा. एकांत कठीण आहे बरं का फार. एकांत मानला ज्याला त्याला साधे हळूहळू, समर्थाने म्हटलेलं आहे. एकांत पचला पाहिजे. नाही, माझ्या म्हणण्याचा हेतू कर्म नाही ना, फार जगणं कठीण आहे अतिशय. तर कर्म केलंच पाहिजे. ते कसं करावं? 3ऱ्या अध्यायाचं. आता त्याचे गुण सांगतो आपल्याला. कर्म आहे ना, तुमचा देवावर विश्वास नको, धर्मावर विश्वास नको, जीवनावर विश्वास. पण तुम्ही कर्म करताना कर्म मनापासून केलं, सगळे त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत. कर्म कसं आहे? समूह आहे. त्याला साधन पाहिजे, जागा पाहिजे, वेळ पाहिजे, तुमची प्रवृत्ती. या मुलांना अभ्यासाचं विचारा ना, का हो तुमचं लक्ष नेहमी लागतं का? अरे कसं आलंय, काय आलंय? अर्ध लक्ष टीव्हीकडे, अर्ध लक्ष पुस्तकामध्ये असतं, नाही का? नाही, फार लांब गेले नामस्मरण करताना नाही का, बोलण्यात काय अर्थ आहे? लक्ष लागत नाही. हे सगळं मिळून कर्म बनतं. सगळं जेव्हा सामुग्री यावी तेव्हा कर्म सिद्ध होतं. मग असं जर आहे तर कर्म करण्याचं शास्त्र आहे. समजा एखाद्या माणसाने सगळी योजना केली, ठरलं सगळं. तुम्हाला माहिती असेल, एकदा गंमत म्हणून सांगतो. माणसाची वृत्ती याच्यावरून दिसते. एका माणसाच्या मुलीचे लग्न ठरत नव्हतं बरेच दिवस. ते ठरलंय. ठरल्यानंतर पत्रिका छापली. ते गोंधळच येणारे होते. उदाहरण म्हणून सांगतोय आम्ही, गोंधळच येणारे. आणि त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये असा आविर्भाव, काय महाराजांची इच्छा, काय महाराजांची इच्छा. बरे का, चांगलं वाईट नाही. तर काय झालं, ते लग्नाची चिठ्ठी छापली. त्याच्यावरती 2 देवतावर, एक कुठली तरी जोगेश्वरी कुठेतरी, एक देवी, दुसरा गणपती आणि तिसरे महाराज, तिघही. तर मी काय म्हटलं, हे 3 कशाला? तर म्हणलं एक जर ऍबसेंट राहिला तर दुसरा पाहिजे म्हणाले. आता म्हणजे कल्पना करा माणसाच्या वृत्तीची कशी असते ती, नाही का? म्हणून कर्मयोगामध्ये कोणाची तरी मदत लागते असं काय? सगळं जमवलंय, मनासारखं होईल धाकधूक असते. अलीकडे माहिती आहे ना, लग्न ठरलं, साखरपुडा झाला, 6 महिन्यांनी लग्न. अरे अरे 6 महिन्यांनी लग्न का? हॉलच मिळत नाही तर काय? अलीकडे माहिती आहे ना, मुहूर्त हॉलवर ठरवतात, मुहूर्ताचं होतच नाहीये. म्हणून 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माला ईश्वराची जोड दिली. मला नेहमी असं वाटे, अभ्यास करताना शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये सांगताना ईश्वराचा आधार असल्याशिवाय कर्माच्या फलाची आशा सुटतच नाही. अरे म्हणजे हे का, हा आग्रह का? तर त्याचं कारण हे आहे, मनुष्य अपूर्ण, साधन अपूर्ण, कर्म अपूर्ण, फल अपूर्ण, सगळं अपूर्ण आहे. त्या अपूर्णतेमध्ये मला जर यश पाहिजे असेल तर जे पूर्ण आहे त्याला घातल्याशिवाय येत नाही. म्हणून आचार्यांनी भगवंताला घातलं. कर्म तर करा, पण हे तुझ्या इच्छेने याला फळ मिळणार आहे. हे 3ऱ्या अध्यायात. आणखी एक फार मार्मिक गोष्ट 3ऱ्या अध्यायाची आहे. ती अशी आहे की सामान्य मनुष्य तुम्ही आम्ही आहोत ना, तर आपल्यामध्ये सत्व रज तम हे आहे. तर सत्वगुण जो आहे ना, हा सगळ्यात उत्तम. म्हणजे त्याचं मुख्य लक्षण सांगतो, हे मानसशास्त्र सांगतं. आपल्या मुख्य लक्षण असेल तर विकारांची तीव्रताच नाही. रागावला तरी बेतानी, द्वेष केला तरी बेतानी, सगळं मर्यादेमध्ये. त्याला की एका मोठ्या मानसशास्त्रज्ञाने फार सुंदर वर्णन केलंय.
ही इज फर्स्ट ह्युमन अँड देन एजिलिटी मॅन. फर्स्ट ह्युमन आहे, रागावला रागावे मर्यादा किती, याला किती रागवायचं एवढं. एखाद्याने प्रेम केलं तेवढंच करेल, मग म्हणजे मग त्याची ती मानवता संपली की पुढे गेलं. तर सत्व रज तम, गीतेचं म्हणणं असं आहे की रज आणि तम हे फार बदमाश आहे, माणसाला अति करायला लावतात. आता एक काम वासनेची बहुत अगदी जरूर आहे, माणसाला त्याशिवाय जगता येणार नाही, शरीराच्या प्रकृतीला अवश्य आहे, पण त्याचा भोग किती घ्यावा याला काही मर्यादा आहे ना. अहो त्याची या युरोपियन लोकांनी हिशोब काढले किती वेळा माणूस भोगतो, काय त्याला अभ्यास करतो, तो काय आपला विषय नव्हे. पण त्याच्यातली मुख्य मर्म जे आहे ते हॅवलॉक एलिसने सांगितलं. 7 ग्रंथ आहेत बघा एका विषयात, काम वासनेवर. बरं 7 सायकॉलॉजी ऑफ सेक्स 7. त्यात त्याने काय सांगितलंय की हा जो विषय आहे म्हणजे कामवासना भोगण्याचा, हा मनुष्याला कुठल्या अधोगतीच्या स्थितीला नाही जायचा नियम नाही. ते पवित्र सांगते त्याने नुसतं बरं नाही, काय वाटेल ते. आणि महाराजांचं एक वाक्य आहे, का कठीणाला कठीणाला, याची 2 लक्षणं. एक, सज्जनाला समाजामध्ये सज्जनपणाने वागणं अशक्य होईल, हा एक. आणि दुसरं, माणसं गुरासारखा विषय भोगतील. तुम्हाला वाचले असेल तुम्ही, वर्तमानपत्र आलं होतं. आता इथून जर्मनीला किंवा अमेरिकेला जायचं कुठे थांबावं लागतं ना मध्ये, तर एक नवरा बायको सगळ्यांच्या समोर विषय त्यांनी भोगला. काय असेल मग हे कुत्रे मांजरे ना माणसात फरक काय राहिला मला. पण बघा अशा ही अधोगती, त्या शरीराला काही मर्यादा आहे. अरे या शरीरासाठी भगवान देव सुद्धा जर हे करतायत तर त्या पावित्र्याची किंमत किती असेल. आणि दुसरं सांगून ठेवतो, माझंही वय झालेलं आहे की ज्या चुका आपण केलेल्या असतात त्या हृदयादशा सलतात. अरे नको, आपण चुका काय करणार, पण न केलं असतं तर बरं झालं असतं. ते फार वाईट आहे, सुखानं मृत्यू येणार नाही. तेव्हा तरुणपणी हे सांभाळायला पाहिजे. आणि याचं वर्णन गीतेमध्ये काय बघा, इथे आता आपल्याला सांगतो 2 तऱ्हेची की नाही जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आहे. 2, एक समकालीन तात्पुरती आणि दुसरी चिरकालीन इटर्नल. इंग्लिश त्याला इटर्नल म्हणतात. तर इटर्नल म्हणून जी आहे सनातन, ती सनातन दृष्टी जी आहे त्याला एक इंग्लिश शब्द आहे फार अप्रतिम आहे. जर्मनीमध्ये न्यूटनच्या काळी एक अति मोठा विचारवंत होऊन गेला, लायबनिझ, विल्हेल्म लायबनिझ. त्याचं तत्वज्ञान 2 तऱ्हेचं आहे, एक तात्पुरतं आणखी एक हे शाश्वत सनातन. तर शाश्वत तत्वज्ञान त्यांनी आपल्या ड्रॉवर मध्ये ठेवून कुलूप लावून ठेवलं होतं आणि मेल्यावर सापडलं, बरं का, कारण ते ख्रिश्चन धर्माच्या विरुद्ध होतं. तेव्हा सांगण्यात हेतू काय, त्याला त्यांनी पेरिनियल फिलॉसॉफी, सनातन तत्वज्ञान. आपल्याकडे सनातन धर्म म्हणतात ना, तो कायमचं, त्याला भेद नाही. तर या गीतेच्या प्रश्नामध्ये त्यांनी एक सनातन प्रश्न निर्माण केला. अर्जुनाने प्रश्न विचारला 3ऱ्या अध्यायात. काय म्हणाला, तुम्ही सगळे गीता, पुष्कळशी गीता वाचणार लोक आहेत. अथ केन प्रयुक्तो यम पापम चरति पुरुषः. अर्थ असा आहे साधा, माणूस जेव्हा पाप करतो तेव्हा त्याला कोण ढकलतो पापाकडे. केन प्रयुक्तयम पापम चरति पुरुषः. त्यात खुबी काय आहे, त्याची वृत्ती काय असते, अनिच्छन्नपी. नवीन बायका आल्या की त्यांच्या मागे मागे पुढे पुढे करणं. मन सांगतंय अरे तुझी बायको आहे, भागेडी कशाला करतोस. नाही, ते आवडत नाही माणसाला. काय कुठून आला, कशाला आला, काय, अरे तुला काय करायचं नाही का. पण बघा नाही का, एक मी व्यंगचित्र ऐकलं पाहिलंय बरं का. एक असा तरुण पुरुष होता, तो सायकल वरून रोज ऑफिसला जायचा. एकदा कॉलेजमधल्या तरुण मुली, व्यंगचित्र, त्याच्या अशा उलट गेल्या. सायकल पुढे चालू तर मागे पाहतो, टक्कर खाल्ली त्याने बरं का.
अशापैकी अनिच्छन नपी मनातून वाटतं न व्हावंय, बलादिव नियोजिता जबरदस्तीनं त्या पापामध्ये घालावं कुणी, हा प्रश्न आहे अर्जुनाचा. उत्तर असं आहे काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. भगवंताने बरोबर उत्तर दिलंय. म्हणून लक्षात ठेवा, आपण नामस्मरण करू लागल्यावर किंवा आपली अध्यात्माच्या प्रगतीचं जर थर्मामीटर असेल, आपले विकार क्षीण म्हणून त्याचा राग आणि काम हे फार भयंकर रे बाबा. क्रोध सळ्याच्या वर. नाथांची ओवी आहे, ध्यानात ठेवा आपण. त्यांनाच अधिकार होता. अंगा येता क्रोधा संग. आणि कॅरेक्टर म्हणून जे दिलजीने सांगितले ना, फार लोक ऑफिसामध्ये घरामध्ये अप्रिय होतात, भडकून काहीतरी बोलणं चालणं. अंगा येता क्रोधा संग अपवित्र होय सर्वांग. काय नाथांचं बरं, क्षुल्लक किती क्षुल्लक कारण असलं. काय म्हणले तुम्ही कोशिंबीर वाढली, ते मिठामध्ये गेली म्हणाले. आपल्या पाहिलेल्या गोष्टी. आता त्या म्हणाले खाऊ नका, दुसरी वाढते. नाही, ही बिघडते नाही. काही म्हणजे माणसाला काही हे तातडणच राहत नाही. कसं असतं बघा. अंगा येता क्रोधा संग अपवित्र होय सर्वांग. ब्रह्मचर्य होय भंग तपसंहार होय क्रोधे. ते ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मे चरती ते ब्रह्मचर्य, ईश्वराची उपासना, याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. बरं, काय असेल अधिकार हा नाथांचाच आहे. काय असेल हो, तो भटजी लेखाचा, त्याला 200 रुपये पाहिजे होते मुलाची मुंज करण्याकरता. तेव्हा ते चांडाळ चौकडी असते गावामध्ये. अरे म्हणले आम्ही तुला देतो 200 रुपये. त्या नाथाला राग आण म्हणाले. तो म्हणाले असे पुष्कळ साधू पाहिले. गेला तर नाथाने त्याच्या धोत्राचे निर्या करून ठेवल्या, गरम पाणी दिलं, स्नान झालं, पूजेचं साहित्य केलं, देवाला बसले. कुठे जागा सापडे ना रागवायला. तेव्हा गिरजाबाई त्यांची बायको वाढायला आल्यावर लहान मुलासारखा तिच्या पाठपोळी बसला. काय म्हणले ना, हो सांभाळ हो बाई, ब्राह्मण पडेल म्हणाले. तेव्हा ही काय म्हणाली, हारीला पाठीवर घेऊन कडेवर घेऊन काम करायला मला सवय आहे, आपण काळजी करू नका. तेव्हा लेखाचा पाया पडला. अरे मग हे का, तर मला 200 रुपये पाहिजे होते. अरे मी दिले असते, रागावलो असतो म्हणले. आज काय करतो, मला राग देवा झाला असता. इतकं करू नका नाटक घरामध्ये. आता शक्य नाही आहे, ते शक्य नाही का. फार रागावलं तर बायको म्हणून जरा चक्कर मारून या बाहेर पाठी. पण शांत मनुष्य कसा असेल. नाही, मी पाहिले त्या भाऊसाहेबांना विचारलं मी, भाऊसाहेब 85-87 वर्ष तुम्हाला कधी राग आला होता का. त्यांनी असं डोक्यावर हात फिरवलं. म्हणले नाही बा, मला गेले 50 वर्षाचं चांगलं आठवतं, मला काय राग आला. मी म्हटलं बा धन्य आहे तुमचे बा, नाही का. याचे खरे फोटो वाचायला पाहिजे. तेव्हा तिसरा अध्याय, चौथ्या अध्यायामध्ये फार आपल्यातून विषय. पुढे म्हणाले तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेच चतुर्थी ज्ञानाशी प्रगटले, पंचमी गवरिले योग तत्व. काय एक एक शब्दामध्ये कर्म सांगितलं तिसऱ्या अध्यायामध्ये, त्याचा दोषही सांगितला. पण चौथ्या अध्यायामध्ये काय मग, तर म्हणाले या जगामध्ये व्यवस्था आहे. व्यवस्था आहे तर ही गोष्ट खरी. नेचर इज अन लॉ अबाइडिंग स्ट्रक्चर. हे युरोपियन लोकांचं सांगतोय. अहो, युरोपियन लोकांनी अतिशय विचार केलेला आहे. हे सगळं आहे ना नियमानं चालतं. आंब्याच्या झाडाला आंब्याच चालत. तुम्ही क्रॉस ब्रीड करा, तरी पण मुळामध्ये काहीतरी पाहिजे. माणसं, अहो ते एक प्रयोग केला होता ना. एक चिंपॅन्झी माकडीण होती, तिला माणसाचं वीर्य हे घातलं तिच्या याच्यात गर्भाशयात. तर प्राणी जो आला तो अर्धा चिंपॅन्झी आणि अर्धा माणूस आला. जर माणूस नाही अर्धा चिंपॅन्झी. प्रयोगच करायचा तो असा. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, की नियमानच हे विश्व चाललेलं आहे. नाहीतर आता ही ग्रहण, अरे 100 वर्षाची ग्रहण भरतो. ज्योतिषी लोक नाही का, ते आमच्या वेळेला अंक होणार, इतके वेळ होणार, काय नियम आहे मला सांगा. असं जर आहे, या नियमानं जर विश्व चालतं तर ही चालवणार. बरं,
किती वर्ष चालवते, युगानुयुग. अरे काय सीमा, किती हजारो आणि लाखो वर्ष झाली चाललंय चाललंय. हे काय आहे? हे जर आहे तर ती जी सत्ता आहे, ती सत्ता काहीतरी असली पाहिजे यात शंका नाही. त्याला ते डिव्हाइन, ईश्वरी सत्ता असं म्हणतात. शक्ती लावली तर उचलता येईल? नाही उचलता. 3 पाऊंडाची शक्ती लावली तर नाही येणार. 5 पाऊंडच शक्ती लावली तर उचलेल तो, होय ना? तसं या विश्वामध्ये ज्या घटना घडतात, ती घडायला जेवढी दिव्य शक्ती जरूर आहे तेवढीच दिसेल, जास्त नाही. हे मान्य झालं तुम्हाला? आणखी त्यात एक गोम आहे. माणसाचं वैशिष्ट्य काय? माणसाचं बरोबर आहे, त्याला जीवन जगण्याकरता जेवढी बुद्धीची शरीराची शक्ती खर्च करायला पाहिजे तेवढं तर करून जाऊ शकेल. पण माणूस हा देव होऊ शकतो एवढी त्याच्यामध्ये गुप्त शक्ती आहे. त्या शक्तीला आव्हान केलं किंवा ती शक्ती मानवी जीवनात उतरली की अवतार सिद्ध होतो. हे चौथ्यात. तुमच्या डोक्याला ताप आहे खरा, पण ते परीक्षा आली की जसं शेवटी समरी सांगतात ना, थोडक्यात आलं. आता म्हणून पुन्हा पुन्हा घड्याळ पाहतोय सारखा. अवतार तरी साकारपणे नटनटी कार्या लागी. मी नट आहे, खेळ खेळतो. म्हणजे आता हा प्रसंग आहे आणि मला भक्त हात मारतोय, मला यायला पाहिजे, तर जसा नटनटी म्हणतो म्हणजे साकारपणे. भगवान कसा आहे? तुम्ही बोलावले की आला, पण बोलावले कसा? तुझ्याशिवाय नाही. आता तू ये. महाराज उदाहरण द्यायचे. द्रौपदी फार विलक्षण होती बरं. काय त्या व्यासांची बुद्धिमत्ता असली पाहिजे. आधी एक तिची गोष्ट सांगतो. जेव्हा भीष्म याच्यावर होते शरपंजरी, तुम्ही की नाही या गोष्टी खऱ्या मानू नका, पण जीवनाला किती त्या अर्थ देणाऱ्या आहेत त्या बघा. तेव्हा श्रीकृष्ण गेले, बाकीचे गेले, अर्जुन होता, धृतराष्ट्र होता, द्रौपदी, नमस्कार चमत्कार झाले. आणि श्रीकृष्ण काय म्हणाले की आता आपण जाणार, आपलं ज्ञान आपल्या बरोबर जाणार, 4 गोष्टी सांगा म्हणाले. तेव्हा श्रीकृष्ण बोलू लागले, आपल्या भगवान भीष्माचार्य बोलू लागले. तेव्हा द्रौपदी जरा हसली मध्ये. त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे का ग तू का हसलीस? ते सहज मनात आलं, मला कौरवांनी नग्न करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे ज्ञान कुठे गेलं होतं असं म्हणाले. अरे बाप रे, अरे द्रौपदी म्हणजे कळत काम आहे. पहा तिची अवस्था अशी की जेव्हा दुःशासन वस्त्र फोडू लागला तेव्हा काय अवस्था झाली असेल. एवढी सभा, ही राणी खरी राणी, आणि अशी अवस्था आली. मध्येच एक मला गोष्ट आठवते म्हणून सांगतो. बहादूरशाह होता ना, मोगल बादशाह, त्याची बायको तरुण 25-30 वर्षाची बाई, आणि तिला दिल्लीला जात असताना वाटेमध्ये लोकांनी गाठली हो, तिला नग्न केली. काय अवस्था असेल ही राणी. तेव्हा तेवढ्यात काय योग आहे बघा. मल्हारराव होळकर एक 5-25 स्वार घेऊन चालले होते. त्यांनी काय गडबड म्हणून पाहिल्यावर आल्यावर तर त्यांनी काय केलं, पहिल्यांदा आपला शेला तिच्या अंगावर टाकला आणि 5-6 माणसं कापून टाकली. आणि तर ती म्हणायची मल्हार आया और मेरी शान रही म्हणायची. हो काय बघा जीवन कसं असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी 8व्या अध्यायात एक दृष्टांत घातलाय की एक अशी अबला वनामध्ये दुष्टांनी नग्न केली आहे, तर जो सज्जन आहे त्यांनी जर पाहिली तर पहिल्यांदा डोळे झाकून आपलं वस्त्र तिच्या अंगावर घालेल, असा एक दृष्टांत दिलं. म्हणजे या गोष्टी घडतात अशा असल्या. तेव्हा द्रौपदीला पांडव तर काय कोणी पाहते, सळ मान खाली घालून बसले. ही मुसळला बरं का, गबैस धृतराष्ट्रांचे साहेब वडील माणसाचं ऐकायचं काळ होता, त्यावर गबैस पडलं. आणि त्याचा वरचा मध्ये बेस उचतो, भावाच्या उलट जायचं नाही. बोजा उठा म्हणले की उठा, एवढं घामायचं आपला. तेव्हा शेवटी तिने आपली निधी धरली होती.
लुगडं धरलं होतं आणि भगवंताला हात पाडला. तेही जेव्हा सुटलं तेव्हा परमात्मा आला. तुझं म्हणणं नाही म्हणजे आता तुझ्याशिवाय कोणीच नाही. परमात्मा केव्हा अवतरतो, आपला गुरु केव्हा आपल्या ह्याच्यात येतो, आपल्या जीवनामध्ये केव्हा शिरतो, तळमळ लागली पाहिजे. आता तुझ्याशिवाय आपलं काय होतं, आपण सगळे झाल्यानंतर आता तू आहेस, ते सुद्धा अति तीव्रतेनं आलं नाही का, बरोबर येईल. तो सर्वव्यापीच आहे, अंतःकरणाच आहे. हे आपण शिकलं पाहिजे. 4थ्या अध्यायाचं महत्व हे आहे. तिथे त्यांनी यज्ञाला अर्थच फिरवून टाकला गीतेने आणि परमात्माचं अस्तित्व जीवनात उतरलं. म्हणजे काय चमत्कार होतो. याची खूण काय, याची खूण अशी आहे की आपल्या मनामध्ये जे मनोव्यापार चालतात ना, ते साध्या मनाचे आहे, दृश्य खरं मानून चालणाऱ्याचे आहे. त्याच्याऐवजी अदृश्य खरं आहे, परमात्माच खरा आहे हे व्हायला लागलं की तिथून प्रेरणा येते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अरविंद घोष. ते आपल्याला माहिती, वंदे मातरमचे एडिटर होते. संध्याकाळच्या 5चा सुमार आणि बसले असताना भगवंताची आज्ञा झाली, ही प्रेरणा, जा चंद्रनगरला जा हे सोडून. घरी गेले नाहीत, त्यांनी त्यांच्या माणसाला बोलावून जा म्हणले, एक भट्टी घेऊन ये, आणि चंद्रनगरला गेले. तिथे गेल्यानंतर 1 महिनाभर राहिले. प्रेरणा झाली पांडिचेरीला जा. तेव्हा पांडिचेरीमध्ये ते तेव्हा काही नाही, मागे नाही पाहिलं, तिथे कोणाकडे जायचं काय नाही, तिथून निघून गेले आणि जन्मभर तिथे राहिले. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, मोठे मोठे गवई असतात त्यांना ती प्रेरणा येते, मोठे मोठे कादंबरीकार असतात त्यांना येते, नाटककार असतात, आर्टिस्ट म्हणून ज्यांना म्हणतो ना त्यांना येते ना मधून मधून. तिकडे फार थोडे लोक, पण ही प्रेरणा असणं ही भाग्याची गोष्ट आहे. तसेच नामस्मरणात सुद्धा अनुभव येईल. काही वेळेला काय होते, कोणाचं काय तंद्री लागते आहे असं वाटतंय, कसं काय झालं बुवा, काय तर ती प्रेरणा आहे. हे 4था अध्याय. 5व्या अध्यायामध्ये पुन्हा प्रश्न काढला की मग कर्मयोग सांगितला, संन्यास योग सांगितला, अरे यातलं श्रेष्ठ कोणचा, तर कर्मयोग विशेष येते. आणि टिळकांचं गीता रस सगळं याच्यावरती आहे. तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोग विशेष येते. कर्मयोग हा श्रेष्ठ आहे म्हणून संबंध अध्याय सांगितला. नंतर 6व्या अध्यायामध्ये योग. योग म्हणजे निरोध, आवरण. एक पॉल नाही, पॉपर, कार्ल पॉपर नावाचा ऑस्ट्रियन तत्वज्ञ होऊन गेला. अलीकडे होता, इंडियन आपले इकॉनॉमिक्स मध्ये एडिटोरियल स्टाफवर होता. त्याने एक ग्रंथ लिहिला, दी ओपन सोसायटी अँड इट्स एनिमीज. तो म्हणते प्लेटो काय, हेगेल काय, मार्क्स काय, आदर्श समाज व्यवस्था सांगतात. आणि प्रत्येक ठिकाणी बंधन होय, ओपन सोसायटी अँड इट्स एनिमीज. पण तो हे विसरला की समाजाची बंधनं जसं सुटली, सध्या आपण पाहतो ना काय प्रसंग आहे, मला सांगा, गुंडांचं राज्य, गुंडांचं. अरे तुम्ही शासन काय म्हणता, मग काही बंधनच राहिलेलं नाही, कोणालाच नाही, श्रेष्ठांना नाही, कनिष्ठांना नाही, काही नाही. कुणी काही भोगावं, कसंही करावं, गुरासारखंच की हो त्याच्यावर. तेव्हा भगवद्गीता सांगते नाही, याला मर्यादा पाहिजे, खाणं पिणं, भिजणं उष्णं बसणं मर्यादेनं पाहिजे. म्हणजे अन्न सेवन करावं तरी वक्तीचे मापे मरी, युक्तीचे मापे प्रसंगी मान होई दीजे नगरा. निद्रेला सुद्धा मान द्यायला पाहिजे, नाही तर निरूपणात झोप येते मग असं होतं नाही का. होय ते नाही ते एक बरं आहे की हो, तुम्हाला घरी कटकट असली तरी घेऊन बसत जा, तालभर तुमची ज्ञानेश्वरीच्या नावाने झोप तरी होत जाईल, गोळी लागणार नाही. ही गोष्ट स्वस्त आहे गोळी, त्या मनाला त्याला खर्च काही नाही. तेव्हा हा 6वा. नंतर मग तत्वज्ञानाचे प्रकृती पुरुषांच्या 7व्या अध्यायात सुरुवात केली. हे कसं काय आहे, ते कसं काय आहे, विश्वाची रचना कशी आहे, थोडक्यात ज्ञानेश्वर महाराजांनी आठवलं. नंतर 8व्या अध्यायामध्ये किंचित ब्रह्म किंमध्यात्म या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मुख्य अंतकाळ कसा व्हायचा ते सांगितलं. हे सांगितल्यानंतर 9व्या अध्यायापर्यंत आले आणि मग 9व्या अध्यायामध्ये
संबंध सारांश घेऊन आता पुढे याच्या काय सांगायचं हा विचार त्यांनी केला. या ओव्या पुढच्या रविवारी मी वाचेन, कारण त्यात विशेष नाहीच काय ते प्रश्न आले आणि उत्तर आहे. पण 9व्या अध्यायाची त्यांनी स्तुती केलेली आहे ती विशेष आहे, ती पुढच्या रविवारी. जानकी जीवन स्मरण जय रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. अशा माणूस जे बोलतो